संतोष देशमुख यांच्या हत्येतील सूत्रधाराला सोडलं जाणार नाही. भलेही यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ती मोजू. शाहू फुले आंबेडकरी विचारधारेला आणि महाराष्ट्राला ही घटना अजिबात शोभणारी नाहीये आणि एक सत्ताधारी म्हणून या घटनेमुळे आमची मान शरमेनं खाली जाते आहे. असं अजित पवारांनी जे भाषण केलं त्यांच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या कृतीमध्ये विसंगती दिसून येते. एकीकडे धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड हे माझे सहकारी आहेत हे सत्य स्वीकारतात, तर दुसरीकडे अजित पवार त्यांचा मंत्रिमंडळामध्ये प्रवेश करतात. मग जर वाल्मिकी कराड जर सूत्रधार म्हणून सांगितले जात असतील आणि यामध्ये वास्तवता असेल, तर मग अजित पवारांचं बोलणं आणि कृती यामध्ये विसंगती आहे. आणि जर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर मग देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार आहे काय?